थोडंसं आपण आहे ना इथं जास्तीचं घ्यायचं आहे, कारण आपल्याला इथं फुगा नको व्हायला खाकीमध्ये. आणि बघा आता पुढचा गडा काढून घेते मी. तर मी बघा पुढचा गडा आहे ना 2.5 घेतला रुंदीला, आणि लांबीला आहे ना कस्टमरवर अवलंबून राहते. जास्त करून 6 7.5चाच राहतो बरं का. कोणीच राहतं की 7चा गडा ठेवा असं. तर बघा मी इथं आहे ना 6.5चा लांबीला गडा ठेवलेला आहे. आणि इथं आहे ना छान असा गोलाई देते. गडा खूप छान गोल होतो. शोल्डर तर 5.5 आहे बरं का. बॅक पार्टवरनंच फ्रंट पार्ट आपण काढतोय. आणि बघा इकडे ना 3 इंचची शोल्डर योगपट्टी राहते ना, ती इथं पण 3 इंच मी घेते. आणि इकडे पण 3 इंच घेते बरं का. आता आणि इथं आहे ना 1 इंच वाढून घ्यायचं आहे आपल्याला. जास्तीचा कपडा घ्यायचा आहे. थांब बघा मी इथं 3 घेतलं होतं ना, ते नाही घ्यायचं आहे. सॉरी, माझ्याकडनं आहे ना 1 इंच वाढवलं नाही, त्याच्यामुळे मला जास्तीचं होईल ती पट्टी. पहिले ना आपण 1 इंच वाढून घ्यायची बरं का. जास्तीचा थोडा कपडा घ्यायचा आहे. आणि त्या याच्यावरनं योगपट्टी काढत होती मी, त्याच्यामुळे सॉरी तुम्हाला मी सांगते. तर कारण होतं घाईमध्ये व्हिडिओ करते ना, त्याच्यामुळे होतं. कारण स्टिचिंगच एवढी राहते भरपूर. आणि बघा कुठे पण मी पेपर पॅटर्न कधीच वापरत नाही, डायरेक्टच करते. कटोरीचं तुमच्यासारख्या एका ताईची कमेंट होती की ताई डायरेक्ट कटोरी काढून दाखवा, त्याच्यामुळे म्हटलं चला मी डायरेक्टच कटोरी काढून दाखवते. बघा इकडे पण 3 घेतलं आहे, इकडे पण 3 घेतलेलं आहे बरं का. योगपट्टी आहे. आणि असं आहे ना इथून थोडंसं असं आपल्याला चढता भाग घ्यायचा आहे, जेणेकरून योगपट्टीचा हा सेप आहे ना खूप छान येतो. आणि आता पूर्ण योगपट्टी आपण मोजून घ्यायची. तर बघा इकडे 10 आली, तर मी इथं आहे ना 5 वरती टिक करते बरं का. निम्मे घेते. हे बघा 5 वरती टिक केली. आणि आपल्याला आता छोटी कटोरी काढायची बघा तुम्ही एक वेळेस. आणि आता वरून आहे ना हा जो गडा आहे ना, याला इथं 5.25 नाही तर 5.5 वरती टिक करायची बरं का. तर मी इथं 5.25 वरती टिक करते. आणि ही जी खाकी राहते ना, खाकीमधून आपल्याला आहे ना 2.5 इंच 2.25 इंच एवढं काही आपल्याला इथं टिक असं टेप ठेवायचा आहे. बघू शकता असा काही व्यवस्थित. आणि इथून बी मी 5 घेतलेलं आहे, 5.25 म्हणजे. आणि बघा इथून मी 5 घेतलं. याचं आहे ना निम्मे केलेलं आहे, बघू शकता. 10 आलं तर अर्ध केलं आहे इथं. आणि बघा छान असा मी मस्त हा कटोरीचा शेप देते बरं का. छान असा ड्रॉ करून घेते. बघा ही छोटी कटोरी निघाली. ही पण कटोरीला जॉईन करतो ना, ते पण निघालं आहे, बघू शकता. खूप छान आणि सुंदर रीतीने मी तुम्हाला आहे ना पूर्ण इथं एवढं लक्षात राहू दे बरं का. मी तुमच्याकडनं माफी मागते, कारण माझ्याकडनं वाढवलं नव्हतं. म्हणजे जास्त कपडा 1 इंच वाढवायचा होता, त्याच्यामुळे. योगपट्टी पण आता निघते छान अशी मस्त. आणि छोटी कटोरी काढली बरं का मी. ही आहे ना छोटी कटोरी, बरोबर आपण तिथंच कट करायचं आहे, छान येते. हे बघा पुढचा गडा हा आपण कट करून घेऊ छान असा. आणि आता ही कटोरीच्या बाजूला आपण जोडतो ना ते. हे बघा छान असं मस्त कटोरी ब्लाऊज. ही आता छोटी कटोरी निघाली बरं का आपली, बघू शकता. याला आपण आता मोठी कटोरी करायची. बघा ही छोटी कटोरी निघाली, बघू शकता तुम्ही. आणि आता या अस्तरवरती ना आपल्याला व्यवस्थित ठेवायची बरं का. आणि त्याच्यावरनं ना आखून घ्यायचं आहे, व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचं आहे की त्याच्यावरनं आपल्याला माप काढायचं आहे. बघू शकता छान असं मस्त कटोरीच्याच मापाचं आहे ना ड्रॉ करून घ्या, जेणेकरून इथं आपल्याला छोटी कटोरीचं ड्रॉईंग करायचं आहे. बघा मी आता करून घेतलं. आणि आता किती कटोरी आपण वाढवू शकतो, तर ते इथं बघा 1.5 घेते मी. हे बघा 1.5. आणि इकडनं पण 1.5च घ्यायचं आहे बरं का. हे बघा 1.5. आणि इकडनं थोडंसं शिलाईसाठी ना आपण वाढवू शकतो जास्त. हे बघा. आणि इकडनं पण थोडंसं इकडे घ्यायचं आहे. आता बरोबर मधोमध्ये ना मापून घ्यायचं आहे किती आलं आहे. हे बघा 7.5 आलेलं आहे ना, तर आपण इथं 3.25 वरती टिक करू शकतो. हे बघा. आणि इथून खालून पण 1.5 घ्यायचा आहे सिद्धी लाईन. आणि परत इकडे ना व्यवस्थित असं हे जॉईन करून घ्यायचं आहे. बघा खूप छान अशी छोट्या कटोरीवरनं मोठी कटोरी कशी काढायची मी तुमच्याशी पूर्ण व्हिडिओ
आता मला जेवढं येतं तेवढं तुमच्याशी शेअर करते बरं का, असं काही नाही. 32 साईजचं ब्लाऊज आहे, तर त्याची 8च्या घडीची कटोरी काढली मी, बघू शकता. हा बघा, छान असं राऊंड येऊ द्यायचं आहे. आणि आता बघा ही कटोरी आपण कट करून घेते, मी तुम्हाला दाखवते. हे बघा, छोटी कटोरी निघाली आहे ना. जर तुमच्याकडे या साईजचं ब्लाऊज आलं असेल तर नक्की प्रयत्न करा कटोरी काढण्यासाठी. बघा किती छान निघाली, बघू शकता तुम्ही. एक नंबर. स्टिचिंग केल्यावर सुद्धा अंगावरती छान बसतं बरं का. आपण जर कटिंग छान केली ना तर ब्लाऊज स्टिचिंग करायला सुद्धा छान येतं. हे बघा असं करायचं आहे हे, आणि त्याच्यावरनं बघा खूप छान अशी मस्त कटोरी निघाली, बघू शकता. इथं पिन लावते, पण आता एवढा पिन लावायला